नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे. बातमी आहे पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. कारण 8वा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरबाबत अजूनही बराच वाद सुरू आहे. फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. असे झाल्यास किमान मूळ वेतन 51,480 रुपये होऊ शकते. सध्या ते 18,000 पेक्षा 186% जास्त आहे. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनेक कपात पाहता यावेळी प्रत्यक्ष पगारवाढ थोडी कमी होण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे की यावेळी सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षेपेक्षा किंचित कमी फिटमेंट घटक फायदेशीर ठरू शकतो. लेवल 1च्या कर्मचाऱ्यांचे पगार. मित्रांनो, सध्या 7वा वेतन आयोग सुरू आहे, ज्या अंतर्गत लेवल 1 केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. माहितीनुसार लेवल 1 सरकारी कर्मचाऱ्यांना 33,480 रुपये पगार मिळाल्यास मूळ वेतन 51,480 रुपये होईल. लेवल 2च्या कर्मचाऱ्यांचा पगार. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन स्तर 2 मधील मूळ वेतन 19,900 रुपये आहे. लेवल 2 सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 37,014 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,914 रुपये होईल. स्तर 3 कर्मचाऱ्यांचे पगार. मित्रांनो, याशिवाय जर आपण लेवल 3च्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल बोललो तर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत स्तर 3 सरकारी कर्मचाऱ्यांना 21,700 रुपये मूळ वेतन मिळते. माहितीनुसार लेवल 3 सरकारी कर्मचाऱ्यांना 40,362 रुपये पगार मिळू शकतो. असे झाल्यास त्यांचे मूळ वेतन 62,062 रुपये होईल. लेवल 4 पगारी कर्मचाऱ्यांचा पगार. मित्रांनो, लेवल 4 कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाअंतर्गत 25,500 रुपये मासिक मूळ वेतन मिळते. जर फिटमेंट फॅक्टर इतका वाढला तर लेवल 4 सरकारी कर्मचाऱ्यांना 47,430 रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचे मूळ वेतन 72,930 रुपये होईल. लेवल 5 पगारी कर्मचाऱ्यांचा पगार. मित्रांनो, लेवल 5 केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी उडी होणार आहे. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत स्तर 5 मधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 29,200 रुपये मूळ वेतन मिळते. हा नवा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास 8व्या वेतन आयोगातील लेवल 5 सरकारी कर्मचाऱ्यांना 54,312 रुपयाची पगारवाढ मिळेल. त्यांचे मूळ वेतन 83,512 रुपये होईल. तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.